नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यमुना माला म्हणत असते की आता तूच मला सांग माझं काय चुकलं. उदयदादा एवढ्या दिवसानंतर घरी परत आले. ठीक त्याची मनस्थिती ठीक नाही आहे, पण कावेरी त्याची बायको आहे. मग कावेरीने उदयदादाची काळजी घ्यायला नको का? त्याच्याजवळ बसून त्याच्याशी बोलायला नको का? त्याला काही हवं नको ते बघायला पाहिजे की नाही? उदयदादाची काळजी घेणं बायको म्हणून कावेरीचं कर्तव्य आहे ना. पण अगं ही माझं काही ऐकतच नाही आहे. ती उदयदादाच्या रूममध्ये सुद्धा जात नाही आहे. तेव्हा इथे आता यमुना जे काही बोलते, म्हणत असते की काय गं कावेरी, यमुनाच्या प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा इथे कावेरी घाबरते. ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की यश जे बोलते आहे ते खरं आहे. मला आता घरातल्या लोकांना सत्य सांगायला हवं. म्हणजे मी इथे आता चिकूची आई म्हणून राहू शकते, पण उदयदादांची बायको म्हणून मी राहू शकत नाही. कारण हे सगळं माझ्यासाठी खूपच जास्त कठीण होऊन जाईल. त्यापेक्षा घरातल्या लोकांना सगळं खरं सांगितलेलं बरं. तेव्हा सुलक्षणा म्हणते, कावेरी काय झालं? प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा इथे यशसुद्धा येतो. कावेरी म्हणते की या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. आणि ती म्हणते की मी उदयची बायको नाही आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. कावेरी अचानकपणे असं काय बोलते की ती उदयची बायको नाही आहे म्हणून? तेव्हा इथे म्हणत असते, कावेरी मी समजू शकते बाळा तुझ्या मनाची काय अवस्था आहे. आपला उदय परत जरी आला असला तरीसुद्धा तो आपल्याला ओळखत नाही आहे. तो नाती विसरलाय. अगं तू बायको आहेस, तुला तो विसरलाय, पण मी तर त्याची आई आहे ना. मी इथे इतक्या काळात सोचून मी त्याला जन्म दिलाय, पण तरीसुद्धा आईलासुद्धा तो विसरलायच ना. म्हणून काही मी त्याच्याबरोबर असलेलं नातं तोडून टाकू? हे बघ बाळा, मी काय म्हणते, आपण आहे ना उदयला नव्याने सगळ्या गोष्टी आठवून देऊया. म्हणजे आधीचं सगळं जरी तो विसरला असला तरीसुद्धा आपण त्याच्याशी नीट बोलून त्याला आपण या घरामध्ये कम्फर्टेबल केलं पाहिजे. त्याची ही सगळी नाती आहेत ना, ती नव्याने जोडली गेली तरीसुद्धा चालतील, पण हे घर उदयला आपलेसं वाटलं पाहिजे. तू असं का बोलतेस ते मला कळतंय, कारण डॉक्टरांनी सांगितलंय की उदयच्या मेंदूवरती ताण येईल. असं आपल्याला काही करायचं नाही आहे. म्हणूनच तू इथे काहीही सांगितलं नाहीस ना उदयला. आणि तू म्हणतेस की तू त्याची बायको नाही आहेस, कारण तो तुला विसरून गेलाय. तो आम्हालाही सगळ्यांना विसरूनच गेलाय. तेव्हा तू यमुनाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू फक्त उदयबरोबर व्यवस्थित बोल, त्याला काही गोष्टी आठवतील याचा प्रयत्न कर. मी आपल्या यमुनाला समजावते. तेव्हा यमुना म्हणते, अगं तू मला काय समजावतेस? मी काही चुकीचं बोलली आहे का? तेव्हा इथे म्हणतात, नाही यमुना, तू काही चुकीचं बोलली आहेस असं मी म्हणतच नाही आहे. पण डॉक्टर काय म्हणाले तू विसरलीस का? डॉक्टर म्हणालेत की त्याला काही आठवेल ते आठवेल. जबरदस्तीने एखादं नातं त्याला आठवण्याचा प्रयत्न करायला सांगू नका, नाहीतर त्याच्या मेंदूवरती ताण येईल आणि होत्याचं नव्हतं होईल. तेव्हा त्याला ज्या गोष्टी हळूहळू आठवतील तेच त्याला आठवू द्या. जबरदस्तीने कुठल्याही आठवणी त्याला आठवण्याचा प्रयत्न करू देऊ नका. आणि जी काही नाती तो विसरलाय हळूहळू त्याला ती लक्षात येतील, पण तुम्ही जबरदस्ती करू नका. तेव्हा इथे आता म्हणत असते, यमुना अगं उदय आपल्यामध्ये परत आलाय, हीच आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि तसंही कावेरी हे सगळं का करते मला माहिती आहे, कारण तिला तिच्या नवऱ्याची काळजी आहे. त्याच्यामुळे कावेरी जे काही करते ते एका चांगल्या बायकोचं लक्षण आहे. म्हणजे जर त्याला वाटत असेल कावेरी त्याची बायको नाही आहे, तर कावेरीला त्याला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही आहे. म्हणूनच ती म्हणते ना की ती त्याची बायको नाही आहे म्हणून. हे बघ, आपण सुद्धा या सर्व गोष्टींना वेळ द्यायला हवा. तू काही चुकीचं समजतेस असं मी म्हणतच नाही आहे, पण ही वेळ चुकीची आहे. कावेरीला आत्ताच सगळं काही बोलणं, तिला सांगणं चुकीचं आहे. हळूहळू उदयला आपण सगळ्या गोष्टींची आठवण करून देऊया, पण त्याला कुठलाही त्रास न होता, असं आता म्हणत असते. तेव्हा इथे यमुना म्हणते, अगं मी तसं म्हणतच नाही आहे. मग उदयदादाची कावेरीने काळजी घ्यायलाच नको का? आपण त्याची काळजी नाही घ्यायची? तेव्हा इथे यश म्हणत असतो की यमुना दी, अगं कोण म्हणते की उदयदादाची काळजी नाही घ्यायची? उदयदादाची काळजी घेण्यासाठी मी आहे ना. मी त्याची काळजी घेईन आणि त्याला सगळ्या गोष्टी हळूहळू कशा आठवतील याकडे सुद्धा लक्ष देईन. आणि खरं सांगू का, सगळ्यात आधी ना तू आठवणार आहेस उदयदादाला. तेव्हा यमुना म्हणते, का रे, मी का आठवेन दादाला आधी? तेव्हा इथे आता लगेच यश म्हणत असतो, कारण कसं आहे ना, कडू कारल्याची चव
माणूस कधीच विसरत नाही. तू कडू कारलंयस ना, तो तुला बरोबर लक्षात ठेवेल. तेव्हा इथे यमुना म्हणते, अच्छा मूर्ख कुठला, मी कडू कारलं का? आणि तू कोण आहेस रे? सांग बरं तू, आगाऊ कुठला? तेव्हा यश म्हणतो की अति आगाऊ, बरोबर ना? तेव्हा इथे आता तो तिथून निघून गेलेला असतो. सगळेजण निघून जातात. तेव्हा इथे विद्या म्हणत असते की बघताय ना कावेरी वहिनी, म्हणजे देवीच्या मनातसुद्धा तेच आहे असं मला वाटतंय. तुम्ही स्पष्टपणे सांगितलंत मांना की तुम्ही त्यांची बायको नाही आहेत म्हणून, पण माने तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही. माने त्यांना वाटलं तुम्हाला वेगळं काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा मला असं वाटतं की जोपर्यंत उदयदादांना काही आठवत नाही तोपर्यंत प्लीज तुम्ही सत्य कुणालाही सांगू नका. तुमच्याबद्दलचं सत्य कुणालाही कळू देऊ नका, असं विद्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाप्पाचं आगमन झालेलं असतं. त्यामुळे नैवेद्यासाठी मोदक वगैरे तयार होत असतात. तेव्हा इथे आता यश उदयला छान पद्धतीने तयार करून बाहेर घेऊन आलेला असतो. यश म्हणत असतो, बाबा कसे दिसतोय आम्ही? तेव्हा बाबा म्हणतात, छान. तेव्हा इथे संदीप येतो आणि म्हणतो, आता कसे दिसतोय ते सांगा. तेव्हा इथे काका म्हणतात, खूपच छान. तेव्हा संदीपला सुद्धा छान वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळेजण आपापली कामं करत असतात. तेवढ्यातच इथे आता अमृता आपल्या रूममध्ये येते. अमृताच्या हातामध्ये एक पुडी असते. अमृता म्हणते, सुलक्षणा, तुला मी खूपच जास्त संस्कारी, साधीभोळी वाटते ना? खूपच जास्त चांगली वाटते ना? पण माझ्या मनामध्ये बदल्याची जी काही आग आहे ना, ती तर तुला दिसतच नाही आहे. आणि त्यामुळेच आता मी असं काहीतरी करणार आहे. त्यामुळे तुमचं संपूर्ण कुटुंब हेच उद्ध्वस्त होऊन जाईल. इथे आता उदयला काही आठवायच्या आधीच तुम्ही कुणीही जिवंत राहणार नाही याची सोय मी केली आहे, असं अमृता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, किचनमध्ये सगळेजण काम करत असतात. तेव्हा अमृता तिथे येते आणि म्हणत असते की मावशी, मी काही मदत करू का? तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणत असते, काय गं अमृता, किती सुंदर दिसतेस गं तू. किती छान साडी नेसलीस, किती छान दागिने घातलेस, एकदम नाजूक साजूक. फक्त या दागिन्यांमध्ये एका इथे दागिन्याची कमी आहे. तेव्हा अमृता म्हणते, कुठला गं? तेव्हा मा म्हणते, यशच्या नावाचं मंगळसूत्र, ते फक्त तुझ्या गळ्यामध्ये कमी आहे. तेव्हा यमुना म्हणत असते, हो ना अगं अमृता, तू इतकी सुंदर दिसतेस की तुला बघितल्यानंतर यशची विकेटच जाणार आहे. म्हणजे आहे कुठे यश, आहे कुठे? ज्याच्यासाठी एवढी तयार झाली आहेस तो यश आहे तरी कुठे? तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय गं यमुना तुझी ही भाषा, विकट वगैरे. तेव्हा यमुना म्हणत असते, नाही गं मा, मला असं म्हणायचं आहे की जर यशने अमृताला असं बघितलं तर तो तिच्याकडे बघतच राहील, असं मला म्हणायचं होतं. पण खरंच अमृता, तू खूपच जास्त सुंदर दिसतेस असं मला म्हणायचं आहे. तेव्हा इथे अमृतासुद्धा खूपच जास्त खुश होत असते. कावेरी थोडीशी जलेस होत असते. त्यानंतर इथे यश येतो आणि तो अमृताकडे नाही तर कावेरीकडे बघण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कावेरीचं लक्ष नसतं, ती इथे कामामध्ये व्यस्त असते. तेव्हा यश तिच्याकडेच बघत उभा असतो आणि तो तर आता स्वप्नच बघायला लागतो. बघा बघा प्रेक्षकांनो, पटकन जातो आणि इथे कावेरीला पकडतो आणि तिला कामामध्ये मदत करत असतो. तेव्हा कावेरी म्हणते, यश तुम्ही इथे काय करताय? सोडा बरं, मला कुणी बघेल ना. तेव्हा यश म्हणतो, का सोडू मी तुला? मी तर तुला इतकी छान मदत करतोय. अगं पुण्याचं काम करतोय मी. बाप्पासाठी मोदक बनवतेस ना, मग तुला मोदक बनवण्यामध्ये मी तुझी मदत करतोय आणि मला सोड म्हणतेस. तेव्हा इथे कावेरी म्हणते, यश सोडा ना, कुणीतरी बघेला उगाच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीच्या चेहऱ्यावरचे केस तिच्या चेहऱ्यावरती सतत येत असतात. तेव्हा यश तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि तिच्या आता चेहऱ्यावरती आलेली बट इथे हळूच आता बाजूला करतो आणि तिला म्हणत असतो की कावेरी, तू मला खरंच इथून जायला सांगतेस, पण मला जावंसं वाटत नाही आहे. कारण आज तू इतकी सुंदर दिसतेस ना की तुझ्याकडे फक्त बघावंसं वाटते. तुला सोडून कुठेही जावंसं वाटत नाही आहे, असं इथे यश आता कावेरीला म्हणत असतो. तेव्हा इथे कावेरी यशकडे बघतच राहते. तेव्हा ती म्हणत असते, यश अहो सोडा, मा आलं तर. तेव्हा यश म्हणतो की मासुद्धा काहीच बोलणार नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सगळेजण यशकडे बघत असतात. सुलक्षणा म्हणत असते, यश अरे काय झालं, काही काम होतं का? तेव्हा यश म्हणत असतो की मा, मी इथे आरतीचं तबक घ्यायला आलो आहे. सुलक्षणा म्हणते, विद्या आरतीचं तबक दे गं यशला. तेव्हा विद्या म्हणते, हो मा देते ना. तेव्हा इथे विद्या
आरतीचं तबक घेऊन आलेली असते आणि तेव्हा यश मात्र आता कावेरीकडेच बघत असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, यश, अरे लक्ष कुठे आहे तुझं? मला माहिती आहे अमृता खूप सुंदर दिसतेस, म्हणून तू तुझ्या होणाऱ्या बायकोला आता इथे बघतच उभा राहणार आहेस का? तेव्हा इथे आता विद्या तबक घेऊन आलेली असते. ती म्हणते, इथे आता यशला टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात, यश भाऊजी अहो तबक घ्या. आणि तेव्हा इथे यश आता हातामध्ये तबक घेतो आणि तरीसुद्धा कावेरीकडे बघतच उभा असतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते, यश, अरे कधीचं विद्याने तबक दिलंय, मग आता काय इथेच बघत उभा राहणार आहेस का? अरे जा तिकडे, पूजेला सुरुवात करायची आहे ना. तेव्हा इथे यश म्हणतो, हो मा हो, गुरुजी आले, सॉरी, असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, वहिनी, अहो अक्षरशः आपला यश लाजला आणि तो निघून गेला. तेव्हा सुलक्षणाला सुद्धा हसायला येत असतं. तेव्हा इथे अमृता म्हणत असते की मावशी माझ्याकडे दे ना, मी सारण तयार करते. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगं नको नको, राहू दे, मी करते. तेव्हा अमृता म्हणते, असू दे गं, मला मोदक छान तयार करता येतात, मी करते ना छान मोदक तयार, दे मी सारण तयार करते. तेव्हा इथे मा म्हणत असते, अमृता, इथे आता वेलची आहे ना, ती इथे ठेसून छान अशी सारणमध्ये टाक, म्हणजे सारण कसं छान तयार होईल. तेव्हा अमृता म्हणते, हो मी करते. त्यानंतर इथे अमृताला आठवत असतं, म्हणजे इथे एका माणसाला सांगून तिने एक असं काही फूल मागवलेलं असतं, जे फूल आता ठेचून कुठल्या तरी पदार्थामध्ये मिक्स करून जर खाल्लं तर माणसं मरून जातील, इतकं विषारी ते आता फूल असतं. तेव्हा इथे अमृता आजूबाजूला बघते, कुणाचंही लक्ष नाही आहे. तेव्हा अमृता ते फूल आता घेते आणि खलबत्त्यामध्ये टाकून देते. खलबत्त्यामध्ये टाकून ती आता ठेचून ठेचून काढते आणि म्हणत असते की सुलक्षणा, आता हे फूल आहे ना, ते जेव्हा या मोदकाच्या द्वारे तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये जाईल ना, तेव्हा मात्र तुम्ही कुणीही इथे आता विसर्जनाला सुद्धा राहणार नाही. तेव्हा इथे अमृता आता ते सगळं जे काही तिने कुटून बारीक केलेली पूड असते ती सारणामध्ये टाकलेली असते. तेव्हा इकडे आलेली असते विद्या. विद्या म्हणते, तुला काही हवं आहे का अमृता? अमृता म्हणते, नाही नको, मला काही नको. तेव्हा अमृताला आठवतं त्या माणसाने तिला ते फूल आणून दिलेलं असतं आणि ती विचारते की हे फूल नक्की काम करेल ना? तो माणूस म्हणतो, नक्की काम करेल. हे फूल जर कुणाच्या पोटात गेलं तर माणूस कायमचा वरती गेलाच म्हणून समजा. तेव्हा इथे ती पूड आता सारणामध्ये मिक्स केल्यानंतर अमृता म्हणते की खोबऱ्यामध्ये आता वेगळं कुठलं तरी फूल आहे असं दिसतच नाही आहे, सारणासारखंच दिसतं आहे, कुणाला संशयसुद्धा येणार नाही. तेव्हा इकडे सुलक्षणा येते आणि म्हणत असते, काय मग अमृता, झालं का सारण तयार? छान वास येतोय हां. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, मावशी मी मोदक करायला घेते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, अगं कशाला, सकाळपासून किती काम करतेस तू, आता मोदक तयार करू नकोस, ते आम्ही करू. तेव्हा अमृता म्हणते, मावशी खरंच सांगू का, सगळे म्हणतात की मला मोदक खूप छान तयार करता येतात. साधनाताईला तर मोदक खूप आवडायचे माझ्या हातचे, मी आता करते ना, तू सुद्धा खाऊन बघ. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हो का, बरं बरं ठीक आहे, तुला जर करायचे असतील तर कर बरं. तेव्हा अमृता म्हणत असतात, मला इथे 11 पाकळ्यांचे मोदकसुद्धा करता येतात हां. तेव्हा सुलक्षणा म्हणते की तुला मोदक करता येतात म्हणजे तू सुगरण आहेस, त्याच्यामुळे आता तू मोदक कर, आपण त्याचाच नैवेद्य बाप्पाला देऊया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजी वगैरे आलेले असतात. तेव्हा पूजेची सगळी तयारी झालेली असते. तेव्हा इथे मा म्हणत असतात की गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण पूजा केली आणि बघा ना, माझा उदय घरी परत आला, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, सुलक्षणाताई, अहो तुम्ही इथे उदयला घरी परत आणावं म्हणून किती आणि काय काय प्रयत्न केलेत हे मी माझ्या डोळ्याने बघितलेत ना. अहो तुम्ही इथे इतका कठीण व्रत केला, इतकी कठीण पूजा केलीत, इतकी अपार श्रद्धा आणि इतकं आता धाडस असताना उदय घरी परत कसा येणार नव्हता? ही पूजा फळाला कशी येणार नव्हती? ती तर येणारच होती ना. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते की गुरुजी, तुम्ही जे काही बोलताय तो तुमचा मोठेपणा झाला, पण हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, नाही नाही, खरं तर तुमचं उदयवरील जे काही प्रेम आहे ना, त्यामुळे उदय घरी परत आलं आहे. सुलक्षणाताई, अहो तुम्ही किती कठीण व्रत केलेत, किती पूजा अर्चा केल्यात उदयला परत घरी आणण्यासाठी, हे मी बघितलं नाही आहे का? हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. अहो जसं इथे आता सत्यवान आणि सावित्री या नवरा बायकोंच्या जोडीचं जसं उदाहरण दिलं जातं ना,
तसंच पुत्र आणि इथे आईचं उदाहरण म्हणजे तुमचं उदाहरण दिलं जाईल असं मला वाटतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते, गुरुजी हा तुमचा मोठेपणा झाला खरंच. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणते, कावेरी लवकर इकडे ये गं. उदय, कावेरी तुम्ही दोघेजणं जोडीने इथे आता गुरुजींचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे आता उदयला तर आठवत नसतं, पण तरीसुद्धा कावेरी त्याची बायको आहे हे त्याला काही वाटत नसतंच. तो एकटाच इथे आता गुरुजींचा आशीर्वाद घेतो. त्यानंतर यश आणि कावेरी हे दोघेजणं गुरुजींचा आशीर्वाद घेतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की नेहमी एकत्र राहा, तुमची जोडी कायम अशीच एकत्र राहू दे आणि ते म्हणतात की सौभाग्यवती भव. तेव्हा प्रेक्षकांनो इथे यश आणि कावेरी दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहतात. गुरुजींनी आशीर्वादसुद्धा त्याच जोडीला दिलेला असतो. तेव्हा इथे आता गुरुजी म्हणतात, चला आता आपण बाप्पाची पूजा करून घेऊया. तेव्हा इथे बाप्पाला आता हार वगैरे घातलं जातं, फुलं वगैरे ठेवली जातात, सगळी इथे तयारी केली जाते. तेव्हा गुरुजी म्हणतात की आता बाप्पाच्या इथे सगळी तयारी झालेली आहे, आता बाप्पाला नैवेद्य दाखवा म्हणजे पुढच्या आरती म्हणायला आपण मोकळे. तेव्हा प्रेक्षकांनो यश म्हणत असतो की लवकर मोदक आणा नैवेद्यासाठी. तेव्हा मा म्हणते, यश मी बोलावते सगळ्यांना. तेव्हा मा म्हणत असते, यमुना, पौर्णिमा, कावेरी, अमृता या बरं सगळ्याजणी इथे आणि आता मोदकसुद्धा घेऊन या, बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. तेव्हा इथे उदय, यश सगळेजण आता आरती म्हणत असतात, सगळेजण इथे आरती करत असतात. तेव्हा इथे आता सुलक्षणा आणि इथे काका म्हणजे जे काही आपले श्रीकांत काका आहेत ते दोघेजण आता पूजा करतात. तेव्हा इथे आता मा म्हणत असते, उदय तू ये बरं आता. उदय आता तुला इथे आरती करायची आहे हां. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यशने आरती केल्यानंतर उदयसुद्धा आरती करायला येतो आणि तेव्हा इथे श्रीकांत काका म्हणत असतात, कावेरी आणि उदय तुम्हाला दोघांना इथे आता जोडीने बाप्पाची आरती करायची आहे. तेव्हा इथे यश कावेरीकडे बघायला लागतो आणि कावेरी पूर्णपणे शॉकमध्ये असते. तिला काय करावं काही कळत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता आपल्या चिकूच्या हातामध्ये मोदक दिला जातो. तेव्हा तो मोदक चिकूला भरवण्यासाठी आता कावेरी त्याच्या तोंडाजवळ नेत असते. तेव्हा कावेरी म्हणते की चिकू मोदक खात का नाही आहे, म्हणून तिला वास थोडा वेगळा येतो, ती मोदक खाते. आणि तेव्हा इथे आता कावेरी म्हणते की या मोदकाने मला चक्कर का येते. तेव्हा इथे काका म्हणत असतात, चला आता सगळेजण गणपती बाप्पा मोरया म्हणूया आणि हे मोदक खाऊया. तेव्हा इथे कावेरीला चक्कर येते आणि कावेरी आता खाली पडते.